महाराज अपमान करणाऱ्या सरकारचा, शिवद्रोही सरकारचा, शिवद्रोही सरकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारचा, शिवद्रोही सरकारचा, शिवद्रोही सरकारचा, स्वराज्यद्रोही सरकारचा, स्वराज्यद्रोही सरकारचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, लोकांनी सगळं सांगतो मी का लोकांचा आहे का हो? मध्ये महायुती सरकार आहे आणि या महायुती सरकारमध्ये म्हणजे बदलापूर घटना असेल का त्या अनेक जिल्ह्यातल्या घटना असेल या अत्याचार घटना वाढत असतानाच त्याने 8 वर्षापूर्वी राजकोट येथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राचं दैवत ते अखंड भारताचं दैवत आहे त्या दैवताचा पुतळा देखील त्या ठिकाणी कोसळलेला आहे आणि त्यामुळे जी विटंबना त्या ठिकाणी झाली होती जे चित्र बघितलं असतं तर खरोखर सगळ्यांचं महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या लोकांचं रक्त सळसळतं. त्याचं चित्र असं होतं की अरे त्या मोगलांनी आपल्यावर हे केलं होतं, त्यांच्यावर राज्य होतं आपलं, त्यांच्यासाठी स्वराज्य केलं, त्यांची हिंमत झाली नाही आणि ज्यांनी त्यांचं महाराजांचं शिर कुठे धड कुठे अशा पद्धतीने विटंबना केली याचा आम्ही पाचोऱ्यातील महाविकास आघाडी याचा निषेध करत आहे आणि संबंधित गुन्हा दाखल करून या सरकारचा देखील आम्ही निषेध केला आहे. तुमच्या आपल्या मागे माझ्या पाठीमागे 50 वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळात बांधलेला पुतळा आहे आहे ज्या ठिकाणी काँग्रेसचे पुतळे बांधले ते पुतळे आजपर्यंत पडले नाहीत. हा पुतळा कसा पडला का यांनी पाडला याचं मी संशोधन यांनी करायला पाहिजे. अतिशय निकृष्ट दर्जाचे कमिशन खर सरकार जे कमिशन खात्या ठेकेदारांकडनं आणि त्याच्यावर आपल्या स्वतःची पोट काही हे सत्ताधारी भोगत आहेत म्हणून याचा निषेध केला आज आम्ही आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी काँग्रेस शिवसेना उपाटा गट राष्ट्रवादी या साऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोडो मारो आंदोलन आज केलं आहे. आज जोडो मारतो आहे. जर उद्या तुम्ही अजून पुन्हा या प्रकाराला गंभीरता घेतली नाही तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट तुम्हालाच आम्ही हे करू. त्यामुळे सगळ्या सत्ताधाऱ्यांनी खबरदारीचा आम्ही आज इशारा देत आहे. मागच्या आठवड्यामध्ये या भारताचं दैवत असलेल्या ज्यांच्या नावाने 2014 साली छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून भाजपाने मतं मागितली त्या हरामखोर भाजपाने टेंडर दिलेला 8 महिन्यापूर्वी उभा केलेला छत्रपतींचा पुतळा राजकोट या जागेवरनं 8 दिवसापूर्वी कोसळला. हा कोसळल्यानंतर हे नालायक सरकार त्यांचे मंत्री त्यांचे आमदार चिल्ले पिल्ले हे हरामखोर कोणी तिथं गेले नाही. 24 तासानंतर 48 तासानंतर तिथं धावपळ चालू झाली आणि आज ते त्याचं राजकारण करतायत. ते सांगतायत शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती, खोटा इतिहास दिला होता. अरे तुम्ही विषय भरकटवू नका. या महाराष्ट्राचं आमचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही रक्तामध्ये छत्रपती घेऊन जगतोय, त्यांचे विचार घेऊन जगतोय आणि या महाराष्ट्राला छत्रपतींचा जो नाद आहे छत्रपतींचा जो विचार या महाराष्ट्राने स्वीकारला आहे त्याचा अपमान तो पुतळा कोसळल्यामुळे झाला. तुम्हाला थोडीसुद्धा जाण्याची लाज वाटत नाही, थोडीसुद्धा लाज वाटत नाही. आमदार खासदार मंत्री तर जाऊ द्या, मुख्यमंत्री तर जाऊ द्या,
ते नालायकच आहेत, पण त्यांचे स्थानिक पातळीवरचे चिल्ले पिल्ले सुद्धा निषेध करायला तयार नाहीत. ही या महाराष्ट्राची, या तालुक्याची, या शहराची दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. हे दुर्दैव आहे या भारताचं आणि महाराष्ट्राचं की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तुकडे होतात. आपण विषण्ण मनाने ते बघतो आणि आम्हाला झोप येत नाही ते बघितल्यानंतर, आठवल्यानंतर. आणि तुम्ही निर्लज्जासारख्या तिथं दहीहंडीमध्ये नाचता, पाया घेऊन नाचवता. हा महाराष्ट्र आहे का आपला? या महाराष्ट्राचं बिहार आणि UP केलं तुम्ही. तुम्हाला थोडी जनाची, मनाची नाही तर स्वतःची लाज असेल. शिवरायांचे आणि जिजाऊंचे विचार तुमच्या रक्तात असतील, महात्मा फुलेंची ज्योती तुमच्या डोक्यामध्ये असेल, क्रांतीची, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असेल तुमच्या अंगामध्ये, तर लाज वाटू द्या आणि या सत्तेचा मास सोडा आणि जमिनीवर या. या भारतातला, या महाराष्ट्रातला शेतकरी असेल, कष्टकरी असेल, महिला असतील, विद्यार्थी असतील, नागरिक असतील, यांनी शिवाजी महाराज जगलेले आहेत, ते जगतायत, त्यांचा अपमान करू नका. तो पुतळा पडला, तो कोसळला नव्हे तर या महाराष्ट्राची लाज कोसळली, या महाराष्ट्राची इज्जत गेली आणि ही इज्जत तुम्ही घालवलेली आहे. याच्या जाब येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता विचारेलच, पण काळ तुम्हाला कधीही माफ करणार नाही, हे आमचं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय निंदनीय, लज्जास्पद घटना या सरकारच्या काळामध्ये घडली. हे शिवद्रोही सरकार, ज्या सरकारच्या काळामध्ये सर्वाधिक अत्याचार मुलींवर, महिलांवर होत आहेत, असं निर्लज्ज सरकार, जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ 8 महिने पूर्वी झालेला पुतळा, जो पुतळा जमीनदोस्त झाला, त्याबद्दल असंवेदनशील असलेले मुख्यमंत्री म्हणतात की 45चे वारे वाहिले आणि तो पुतळा कोसळला. कोकणासारख्या धर्तीवरती 45 जर वारे वाहिले तर तिथं कोकणातलं नारळसुद्धा खाली पडत नाही. अशा पद्धतीचं वातावरण असताना हे निर्लज्ज सरकार आणि खऱ्या अर्थानं हे उपमुख्यमंत्री, दोघं उपमुख्यमंत्री, तुम्ही जर त्याचा काल परवा फोटो बघितला असेल तर या देशाचे प्रधानमंत्री, जे संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, ते आरक्षकार्ते असल्या कारणाने त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या लोकांसमोर हात जोडून माफी मागितली. पण त्यांचा जर आपण रूपाप बघितला तर खऱ्या अर्थानं ते आपल्यावर उपकार करीत आहेत, अशा पद्धतीने त्यांचा त्या दिवशीचा अवतार होता. आणि त्यांच्या हुसोबत असलेले उपमुख्यमंत्री फडणवीस मात्र दात काढत हसत होते. म्हणजे या महाराष्ट्राला, जो या देशाचा स्वाभिमान, अभिमान, ज्याला सर्वोच्च बिंदू म्हणून आपण ओळखतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्यात रूपांतर केलं, हा देश वाचवला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर अशा पद्धतीने निर्लज्ज सरकार, हे गेंड्याच्या खात्रीने सरकार, त्यांना काही फरक पडला नाही. त्यांचे मंत्री वेगवेगळे स्टेटमेंट करत आहेत. असंवेदनशील सरकार आहे, निर्लज्ज सरकार आहे आणि ह्या सरकारला घरी पाठवलं पाहिजे असं या जनतेचं सुद्धा आता मत झालं आहे. हे महाराष्ट्रातील सरकार आहे, हे फक्त गुजरातच्या इशाऱ्यावर चालणारं सरकार आहे. काल फडणवीस असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही. इतिहाससुद्धा दादा खोटा सांगायला लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 वेळा सुरत लुटली, संभाजी महाराजांनी 1 वेळा सुरत लुटली, असा इतिहास असताना सुद्धा फडणवीस सदांत खोटे बोलत आहेत आणि त्यांचा खोटा इतिहास आपल्या सगळं लादू पाहत आहे. हा देशाचा स्वाभिमान असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, लज्जास्पद गोष्ट आहे. आणि अशा असताना सुद्धा हे सरकार ते निर्लज्जपणे, घटनाबाह्य सरकार असल्याकारणे त्यांना कोणाचा धाक उरलेला नाही. त्याच्यामुळे या सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि शेतकरी या ठिकाणी कोणी खऱ्या अर्थाने या सरकारच्या काळात सुखी नाही. नोकरदार वर्ग असेल, शेतकरी असेल, महिला असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, कोणताही घटक सुखी नाही. आणि असं असल्या कारणाने सुद्धा तरीसुद्धा हे सरकार, घटनाबाह्य सरकार आपल्यावरती राज्य करीत आहे. हे खरं तर हुकुमशाही सरकार आहे. या सरकारला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. आणि येत्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक ज्याने तो पुतळा बघितला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पडलेला, तो नागरिक ज्याने तो पुतळा डोळ्यासमोर आणायचा आणि या सरकारच्या विरोधामध्ये मतदान करायचं. आणि हे सरकार जे घटनाबाह्य सरकार आहे, जे मिन्यांचं सरकार आहे, खऱ्या अर्थानं चोर लुटांचं सरकार आहे, त्याच्या विरुद्ध त्यांनी मतदान करावं आणि यांना कायमचं घरी पाठवावं असं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला या ठिकाणी विनंती करेल की यांना आता घरी पाठवायची वेळ आलेली आहे. या सरकारचा 1000 वेळा धिक्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याची मर्यादा काय राहील, त्याची जबाबदारी ठेकेदाराची किती वर्ष राहायची तर ती 6 महिन्याचीच होते. 6 महिन्यापर्यंत तो पुतळा व्यवस्थित राहायला पाहिजे. त्यानंतर काही झालं आणि शासनाने त्याला परवानगी दिली होती त्या आपल्याला. तर मी असं विचारतो भाजपवाल्यांना, शिंदे सरकारला, की तुम्ही हिंदूच्या नावावर शिवाजी महाराजांच्या बापाच्या मतीने फोटो वापरून मतं घेतलेले आहेत. त्या हरामखोरांनी एकही निषेधची पोस्ट आजपर्यंत कोणी बघितलेली नाही. आपल्यामार्फत त्या हरामखोरांना सांगतो, यापुढे तुम्हाला नैतिकता नाही. शिवाजी महाराजांचा फोटो लावून मतं मागायला एकही बडवा आला नाही पाहिजे.
या आपल्या मार्फत आम्ही शिंदे सरकारला भाजपाला आवाहन करतो की त्यांनी मूर्खपणाचे लक्षणे करू नये. ही त्यांची वर्क ऑर्डर आहे. या वर्क ऑर्डरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्या पुतळ्याची मर्यादा फक्त 6 महिने आणि 1 महिन्यात काम पूर्ण करायचं आहे. आता तुम्ही मला सांगा, 1 महिन्यात पुतळ्याचं काम पूर्ण करायचं, 6 महिन्यात तो पुतळा व्यवस्थित राहील असं याच्यात नमूद केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे शासनाचं धोरण होतं की पुतळा पडायला पाहिजे म्हणून त्यांनी 6 महिन्याची मुदत दिली असा माझा राज्य शासनावर आरोप आहे. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. शिंदे सरकार हाय हाय. शिंदे सरकार हाय हाय. जय शिवाजी. खोके सरकार. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. अरे गद्दारांचं करायचं काय? खाली डोकं